मनुष्याला लाभलेलं जीवन हे खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण दीर्घायुष्यी व्हावं. किमान कमीत कमी 100 वर्ष जगावे. पण हे 100 वर्ष कसं जगावे हे आपल्याच हातामध्ये आहे. 100 वर्ष अगदी आपण निरोगी आयुष्य जे आहे ते जगू शकतो. कसे जगू शकतो? तर त्याच्यावर अगदी साधा सोपा उपाय आहे. कुठलंही खर्च करायचे नाहीत, कुठल्या जिमला जायचं नाही आहे, कुठले व्यायाम करायचे नाही आहेत, कुठलेही कष्ट जर बघितलं तर कष्ट नाही आहेत. एक साधा सोपा अत्यंत स्वस्त असा एक उपाय आहे. करून पहा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर करायचं काय आहे आपल्याला? तर बस फक्त आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे विचार. तर पहिला विचार करायचा आहे की मला 100 वर्ष अगदी निरोगी आयुष्य जगायचं आहे. बस एकच संकल्प तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या करायचं आहे की मी निरोगी आहे आणि अंतापर्यंत मला निरोगी राहायचं आहे. आणि हे कसं शक्य आहे? अगदी साधं एक एक्झाम्पल घेऊया. जर समजा कुठे आपल्याला परगावी जायचं असेल आणि सकाळी पहाटे उठायचं असेल तर आपण एक विचार करतो मला सकाळी 4 वाजता उठायचं आहे. तर ज्यावेळी आपण हा 4 वाजता उठायचा विचार करतो, अलाराम लावून ठेवतो, पण त्या अलारामाच्या पूर्वीच आपल्याला जर बघितलं तर जाग येते. तर आपल्या माइंडमध्ये सेट केलेलं असतं की मला 4 वाजता उठायचं आहे. तसा हा एक संकल्प स्वतःला द्यायचा आहे की मला 100 वर्ष निरोगी जगायचं आहे. बस एकच संकल्प तुम्हाला 100 वर्ष निरोगी ठेवू शकतो. त्याच्यानंतर काय होतं की जे आपण अन्नाचं सेवन करतो त्यावेळी काय विचार करायचे आहेत? तर आजकाल आपण असं विचार करतो पौष्टिक अन्न मिळते कुठे? आजकाल सगळ्यामध्ये रासायनिक भेसळ आहे आणि मग त्याचा परिणाम माझ्या शरीरावर होतो. तर हा विचार पूर्णपणे डोक्यातून काढून टाका. ध्यानधारणा करा आणि त्याच्याद्वारे तुमच्या अन्नाला जे आहे तर ते शुद्ध आणि सात्विक बनवा. म्हणजेच काय तर अन्न ग्रहण करत असताना म्हणायचं की मी जे अन्न घेतो हे अमृता समान आहे. भले ते कसलेही असू दे, पण ज्यावेळी ते अमृता समान होणार तर त्याचा रिझल्ट जो आहे तो तुमच्या शरीराला अमृता समानच मिळवणार आहे. फक्त बस हे 2च संकल्प करा आणि ह्या 2 संकल्पातून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह राहा आणि तुमचे आयुष्य बघा तुम्हाला किती बदललेलं दिसेल.